महाराजांच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती होता बरं का. संसारात रममान झालेला, संसारात असणारा, संसाराला चिकटलेलाच म्हणा, त्याला सोडतच नव्हता संसार. असा संसारात आसक्त असणारा व्यक्ती कबीर महाराजांच्या बाजूला राहायचा. महाराज विचार करायचे की आपण तर लोकांना परमार्थाचा उपदेश करतोय, लोकांना भगवत भक्तीचा उपदेश करतोय, आणि या आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाने जर परमार्थ केला नाही, आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाने भगवत भक्ती केली नाही, तर लोक म्हणतील काय जगाला सुधारायला निघाले, यांच्या शेजारचा सुधारला नाही यांच्याकडून. आणि म्हणून महाराज वारीला जायच्या अगोदर गणेश भाऊ कबीर महाराज त्या भल्या माणसाकडे, त्या शेजाऱ्याकडे जायचे, सांगायचे दादा ना वारीला. मग तो माणूस म्हणायचा महाराज एवढा वर्ष फक्त मला वारीला येता येणार नाही, मी पुढच्या वर्षी तुमच्या बरोबर येतो बरं का वारीला. आता पोरांचे लग्नच होणार आहे पुढच्या वर्षापर्यंत, होणारच आहे पोरांचे लग्न बरं का. असं वाटतं पोरांच्या बापाला पुढच्या वर्षापर्यंत होणारच आहे पोरांचे लग्न. पुढच्या वर्षापर्यंत पोरांचे लग्न झाले का महाराज आम्ही निश्चिंत आहे तुमच्या बरोबर वारीला यायला, काहीच अडचण नाही, पुढच्या वर्षी नक्की येणार वारीला. एक वर्ष गेलं महाराज, दुसरी वारी आली आणि महाराज पुन्हा गेले कबीर महाराज, चला ना दादा चला ना वारीला. ते म्हणले महाराज लग्न झालं पोराचं, पण ती नवीन पोरगी घरात आली, तिला काही माहिती नाही, जाऊ द्या एवढं वर्ष, तिला कळेल, सर्व माहिती होईल, परिचय होईल, पुढच्या वर्षापर्यंत काहीच अडचण नाही. ती इथं एक वर्ष तिचं निघून गेलं का मग मला काहीच नाही बुवा. महाराज पुढचं वर्ष निघून गेलं, तोपर्यंत नातू झाला त्याला, चला ना वारीला. ते म्हणले नातू माझ्याशिवाय राहतच नाही हो महाराज, मी जर आलो 10-12 दिवस दिंडीत तर ते राहणारच नाही पोरग माझ्याशिवाय. मग एवढ्या वर्ष नाही, थोडस सॅन होईल म्हणली नातू, पुढच्या वर्षी कळायला लागेल त्याला, मी सांगन चाललो रे बेट्या पिंट्या दिंडीत, सांगल त्याला. आणि मग ते राहील, मी येईल वारीत. महाराज गेला एक वर्ष मध्ये, गेले पुढच्या वर्षी कबीर महाराज त्यांच्याकडे, का हो कुठे आहे तुमचे वडील, बोलवा त्यांना बाहेर, जायचंय दिंडीला, जायचंय वारीला. त्याचा मुलगा बाहेर आला महाराज, त्या म्हाताऱ्याचा. त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला माहिती नाही झालं का? म्हणले कशाचं रे? 3 महिने झाले ना म्हणले आमचे वडील गेले. मला हेच सांगायचंय महाराज, परमार्थ करायचा जर राहून गेला तर तो शिल्लक, म्हणून उद्या नका म्हणू परमार्थ. कल 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 क्या करे, कल करे सो, उद्या 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 म्हणू नका. उद्या करायचं तर आज, आणि आज करायचं तर आत्ता परमार्थ करा महाराज आता. का बरं?